जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ 6 भाग 20 मंत्रशास्त्र व जैन धर्म। व्याख्या। मंत्र हा शब्द दिवादी ज्ञाने मन धातूपासून त्र प्रत्यय लावून तयार झाला आहे। व्युत्पत्तीप्रमाणे त्याचा अर्थ होतो की मन्यते ज्ञायते आत्मादेशो नेन इति मंत्र हा, अर्थात ज्याच्या योगाने आत्म्याचा आदेश निजानुभव जाणला जातो तो मंत्र आहे। दुसऱ्या प्रकाराने तणादी गणीय मन धातूपासून श्ट्रन प्रत्यय लावून मंत्र शब्द झाला आहे। या उत्पत्तीप्रमाणे मन्यते विचारयते आत्मदेशी येन स मंत्र हा, म्हणजे ज्याच्यापासून आत्म आदेशावर विचार केला जातो तो मंत्र होय। तिसऱ्या प्रकाराने मन्यते सत्क्रियन्ते परमपदे स्थिताः आत्मानः वा यक्षादि शासनदेवता अनेन इति मंत्र हा, म्हणजे ज्याच्यामुळे परमपदात स्थित पंच उच्च आत्म्यांचा आणि यक्षादी शासनदेवतांचा सत्कार केला जातो तो मंत्र। या 3 उत्पत्तींनी मंत्र या शब्दाची व्याख्या केली जाते। साहित्य। मंत्र शास्त्रावर सुद्धा जैन रचना उपलब्ध आहेत। विक्रम संवतचे 11वे शतक आणि 12वे शतक या काळातील विद्वान श्री मल्लिशेण यांचे भैरव पद्मावती कल्प, सरस्वती मंत्रकल्प, अख्खीज्वालामालिनी कल्प या रचना महत्त्वाच्या आहेत। भैरव पद्मावती कल्प या ग्रंथात मंत्रीलक्षण, सकलीकरण, देव्यर्चन, 12 रंजिका मंत्रोद्वार, क्रोधादिस्तंभन, अंगनाकर्षण, वशीकरण यंत्र, निमित्त, वशीकरण मंत्र आणि गारुड मंत्र नावाचे 10 अधिकार आहेत आणि यावर बंधुशेण नावाच्या विद्वानाचे संस्कृत विवरण सापडते। ज्वालामालिनी कल्प नावाची एक दुसरी रचना इंद्रनंदी यांची आहे, जी रचना शक संवत 861 मध्ये मान्यखेट येथे रचली गेली। विद्यानुवाद किंवा विद्यानुशासन नावाचा अजून एक महत्त्वाचा ग्रंथ आहे, ज्यात 24 अध्याय आहेत। ते मल्लिशेणाचार्याची समजली जाते, पण परीक्षणाअंती असे दिसते की ही कृती मल्लिशेण नंतर झालेल्या दुसऱ्या विद्वानांची असावी। उद्देश। स्वर, व्यंजन इत्यादिकांपासून मंत्र तयार होतो। त्यापासून निघणाऱ्या ध्वनी मातृता म्हणविल्या जातात। प्रतिष्ठा पाठामध्ये खालील श्लोक आढळतो। अकारादिश्र कारांता वर्ण प्रोक्तास्तु मातृकः सृष्टिन्यास स्थितिन्यास संहृतिन्यासत स्त्रिधा, अर्थात अकारापासून श्रकारापर्यंत क अधिक श अधिक अ बरोबर क्ष मातृका म्हणविल्या जातात। यांचा 3 प्रकारचा क्रम आहे: सृष्टिक्रम, स्थितिक्रम आणि संहारक्रम। मंत्र साधनेचा मूळ उद्देश आत्मकल्याण आहे। पंडित नेमिचंद्र हे म्हणतात, नमोकार मंत्र में मातृका ध्वनियों का 3 प्रकार का क्रम सन्निविष्ट है। इसी कारण यह मंत्र आत्मकल्याण के साथ लौकिक अभ्युदयों को देने वाला है। अष्टकर्मों के विनाश करने की भूमिका इसी मंत्र के द्वारा उत्पन्न की जा सकती है। संहार क्रम कर्म विनाश को प्रकट करता है तथा सृष्टि क्रम और स्थिति क्रम आत्मानुभूति के साथ लौकिक अभ्युदयों की प्राप्ति में भी सहायक है। जैन दर्शन वितराग विज्ञानतेचे समर्थन करणारा आहे। तेव्हा कोणत्याही मंत्राचा उपयोग केवळ लौकिक साधन सामग्री साठवणे किंवा क्षणिक सुखासाठी मंत्रसिद्धी करणे योग्य होणार नाही। म्हणून साधकाने आत्मोन्नतीच्या आड मंत्र येणार नाही याची खबरदारी घ्यावी। उत्पत्ती। भारतामध्ये एक काळ असा होता की ज्यावेळी जैनेतरांमध्ये या शास्त्राचे प्राबल्य होते। अशा वेळी अनेक शाखा आणि उपशाखा निर्माण होणं साहजिक होतं। पण काळाबरोबर उद्देश बदलला आणि
आत्मविकासाची मर्यादा ओलांडून मंत्र लौकिक कार्यासाठी उपयोगात येऊ लागले. या युगाला तांत्रिक युग म्हणतात. या युगात मंत्र, तंत्र, यंत्र यांचा खूपच प्रचार झाला आणि त्याविषयी अनेक ग्रंथांची रचना झाली. अशावेळी काही जैन दिगंबर मुनीसुद्धा या कालप्रवाहातून सुटू शकले नाहीत. त्यांनीसुद्धा समयानुकूल मंत्रशास्त्र लिहिले, अनेक चमत्कार दाखविले, लोकांना मुग्ध केले आणि सिद्ध करून दाखविले की आम्ही जगाच्या कोणत्याच प्रकारे मागे नाही. कितीतरी शास्त्रांची निर्मिती केली, ज्याचे मूळ विद्यानुवाद नावाचे 10वे पूर्व आहे. बीज आणि शक्ती बीजाक्षरांच्या निष्पत्तीविषयी खालीलप्रमाणे उल्लेख आहे. हलो बीजानी चोक्तानी स्वराः शक्तय इरिताः. अर्थ: ककारापासून हकारापर्यंत व्यंजन बीजसंज्ञक आहे आणि अकारादी स्वर शक्तिरूप आहेत. मंत्रबीज बीज आणि शक्ती यांच्या संयोगाने उत्पन्न होतात. सारस्वत बीज, माया बीज, भुवनेश्वरी बीज, पृथ्वी बीज, अग्नि बीज, प्रवण बीज, मारुत बीज, जल बीज, आकाश बीज आदींची उत्पत्ती उक्त क ते ह आणि अकारादी यापासून होते. बीजकोशामध्ये बीजाक्षरांचे वर्णन खालीलप्रमाणे सांगितले आहे. ओम प्रणव ध्रुवम ब्रह्मबीजम तेजोबीजम वा ओम तेजोबीजम एम वाग्भव बीजम लृम कामबीजम क्रीं शक्तिबीजम हंसः विशापहारबीजम क्षिं पृथ्वीबीजम स्वा वायुबीजम हा आकाशबीजम हा मायाबीजम त्रैलोक्यबीजम वा क्रोम अंकुशबीजम जम पाशबीजम फट विसर्जनचालनम वा वौषट पूजाग्रहणम आकर्षणम वा संवौषट आमंत्रणम ब्लूम द्रवणम क्लुम आकर्षणम ग्लौ स्तंभनम होम महाशक्ति वषट आह्वाननम रम ज्वलनम क्षिं विशापहारबीजम ठः चंद्रबीजम घे घई ग्रहण बीजम वैवीबंधो वा द्रा द्राम क्लीं ब्लूम सह पंचवाणी द्रम विद्वेषणम रोपबीजम वा स्वाहा शांतिकम मोहकम वा स्वधा पौष्टिकम नमः शोधन बीजम हम गगनबीजम हुम ज्ञानबीजम यह विसर्जनबीजम उच्चारणम वा यम वायुबीजम जु विद्वेषणबीजम ज्वीं अमृतबीजम ज्वीं भोगबीजम हुम दंडबीजम मम खः स्वादबीजम झ्रौ महाशक्तिबीजम हल्वर्यु पिंडबीजम ह्रम मंगलबीजम सुखबीजम वा श्री कीर्तिबीजम कल्याणबीजम वा क्लीं धनबीजम कुबेरबीजम वा तीर्थंकर नामाक्षर शांतिबीजम मांगल्यबीजम कल्याणबीजम विघ्नविनाशक बीजम वा अ आकाशबीजम धान्यबीजम वा आ सुखबीजम तेजोबीजम वा ई गुणबीजम तेजोबीजम वा उ वायुबीजम ज्ञान ज्ञेन ज्ञुन ज्ञे ज्ञै ज्ञोन क्षौं क्षौं ज्ञः रक्षाबीजम सर्वकल्याणबीजम सर्वशुद्धिबीजम वा वम द्रवणबीजम यम मंगलबीजम संशोधनबीजम यम रक्षाबीजम झम शक्तिबीजम तम थम दम कालुष्यनाशकम मंगलवर्धकम सुखकारकम च. या संपूर्ण बीजाक्षरांची उत्पत्ती नमोकार मंत्र आणि यक्षक्षणीच्या नामाक्षरापासून झाली आहे.